लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. अंगणवाडी सेविका भरती घोटाळ्याचा गंभीर आरोप. चौकशी न झाल्यास 26 जानेवारीला आत्मदहन. रुपाली माळी. शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे येथील अंगणवाडी क्रमांक 1 मधील सेविका पद भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक व अनियमितता झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शासनाच्या नियमानुसार भरती प्रक्रिया न राबवता आर्थिक व्यवहार करून संबंधित महिलेकडून रक्कम उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. शेवाळे येथील रुपाली संजय माळी यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार अंगणवाडी सेविका पद गेल्या 5 ते 6 वर्षापासून रिक्त असून या काळात मदतनीस कर्मचाऱ्यांकडूनच कामकाज सुरू होते. दिनांक 11 ऑक्टोबर 2020 रोजी त्या व त्यांचे पती शिंदखेडा येथील एकात्मिक बालविकास कार्यालय CDPO यांची भेट घेण्यासाठी गेले असता कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी विविध कारणं सांगून भेट टाळल्याचा आरोप आहे. त्यानंतर गावातील कार्यकर्त्यांसह एकात्मिक बालविकास अधिकारी रवींद्र मराठे यांची भेट घेऊन रिक्त पदावर नियमाप्रमाणे भरती प्रक्रिया राबवण्याची विनंती करण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी एका जागेसाठी लोक लाखो रुपये देतात असं वक्तव्य केल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. यानंतर विविध माध्यमातून दबाव टाकत बोरीस येथील प्रदीप साहेबराव पाटील व विनोद दंगल माळी यांच्या मार्फत 50,000 रुपये रोख तसेच अमराळे फाटा इथं 20,000 रुपये घेतल्याचा आरोप रुपाली माळी यांनी केला आहे. कोणताही अधिकृत जावक क्रमांक नसलेली आदेश प्रत न देता त्यांना अंगणवाडीत रुजू करण्यात आले. त्यांनी 5 ते 6 महिने काम केले व त्या काळात नियमित मानधनही मिळालं. मात्र साधारण 1 वर्षानंतर कोणतंही लेखी कारण न देता कामावर येऊ नये असं सांगण्यात आलं. त्यानंतर पुन्हा शिंदखेडा एकात्मिक बालविकास कार्यालयात बोलावून आदेशावर जावक क्रमांक टाकण्यासाठी आणखी 50,000 रुपयांची मागणी करण्यात आली. ही रक्कम भरण्यासाठी घरातील सोनं मोडून पैसे दिल्याचंही त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा आज तागायत त्यांना कायमस्वरूपी सेविका म्हणून रुजू करण्यात आलेलं नाहीये. या संपूर्ण प्रकारामुळे रुपाली संजय माळी व त्यांच्या पतींची आर्थिक, मानसिक व कौटुंबिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून गेल्या 5 वर्षापासून त्यांची फसवणूक सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणामुळे धुळे जिल्हा एकात्मिक बालविकास अधिकारी व शिक्षण विभागानं तात्काळ सखोल व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. तसेच रुपाली संजय माळी यांना शेवाडे येथील अंगणवाडीमध्ये सेविका पदावर तात्काळ रुजू करावे अशी मागणी करण्यात येते आहे. जर या प्रकरणाची लवकरात लवकर दखल घेण्यात आली नाही तर दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय धुळे इथं आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला असून या संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्य संपादक भूषण पवार. नसल्याची मागणी केली त्यांनी. कागदावर वजन ठेवा तेव्हा तुमचं काम पुढे क्लिअर होईल असं बोलले ते आम्हाला. नंतर मी मध्यस्थ माणसाकडे 50,000 रुपये दिले तरीही त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं दर मग आम्ही कॉल करतो ते उचलत नाही. तक्रार कोणाविरुद्ध आहे का? तुम्ही पैसे बोलले आता तुम्ही पैसे घेतले कोणी घेतले? रवींद्र मराठे आणि आता नवीन साहेब आले पगारे साहेबांनी बी पैशाची मागणी केली. आता हो तुम्ही दिले का? हो दिले. मध्यस्थ माणसाकडे दिले का? किती? 50,000. हो. याविषयी तुम्ही परत सोनं मोडलेलं आहे सर. आम्ही सोनं मोडून पैसे दिलेले मध्यस्थ माणसाकडे. तारीख आहे आमच्याकडे 2/11/2025ला 22,500चं सोनं दोंडाच्याहून आणलेले पैसे आणि परत गावात आमच्या सोसायटीचे जे चेअरमन साहेब आहेत राजेंद्र काशीनाथ पाणी त्यांच्याकडनं बाकी पैसे घेतले मी आणि तेवढे पैसे मी ते मध्यस्थ कार्यकर्ता साहेबांकडे दिलेले आहेत. ते म्हणजे मी पगारे साहेबांना हे पैसे पाठवतो आणि तरच तुमचं एवढ्या महिन्यात किंवा 8 दिवसात तुमचं काम मी कामावर हजर करतो. पण तरी ते टाळाटाळ करत आहेत. मॅटर झालं. नंतर मग आम्ही थांबलो. नंतर ते आम्ही त्यांना कॉल केला की ते सांगायचे की अजून आम्हाला आदेश मिळाला नाही वरून. नंतर मग त्यांनी माझ्या जागेवर अजून एक ऑर्डर काढली त्यांनी. त्यानंतर मग आम्हाला फोन आला की बा आताच 1.5 महिन्यापूर्वी की तुमच्या जागेवर अजून एक ऑर्डर आली आहे. मग आम्ही तेव्हा गेलो तर त्या साहेबांनी आम्हाला सांगितलं तुमच्या ऑर्डरच जावा क्रमांक नाही आहे. आम्ही परत त्या साहेबांना कॉल केला की आमच्या ऑर्डरच जावा क्रमांक का नाही. त्यांनी आम्हाला परत तिथं बोलवलं आणि जावा क्रमांक दिला. त्यानंतर त्यांनी परत मग मी बोलली म्हटलं मला रुजू करा केली पैशाची आमच्याकडे तर लोक 1.5-2 लाख रुपये भरायला तुमच्या गावातले समोरची व्यक्ती तयार आहे बुवा. पण तुम्ही गोरगरीब लोक आहेत म्हणून तुमच्याकडनं फक्त आम्हाला 25,000 रुपये आम्हाला 2-3 प्लानवर अधिकाऱ्यांना द्यावं लागतील. मलाही असं बोलले ते.
त्याच्यामुळे आम्ही त्यांना 50,000 रुपये मध्यस्थी मान त्यांनी आमच्याकडनं न घेता पिंटू कुवर बोरीचे पाटील साहेब ज्यांच्याकडनं त्यांची आजी वारलेली होती 10 वर्षाच्या मांडूमध्ये पैसे घेतलेले आहेत त्यांनी त्यांच्याकडनं. त्यानंतर 8 दिवसात अजून परत 20,000 रुपये आमराडे फाट्यावर मी दिलेले आहेत. कोणाला सांगू नका. रवींद्र मराठे सरांना. रवींद्र मराठे साहेबांकडे परत त्यांनी 20,000 घेतले आणि गाडीत बसले आणि बोलताना सांगितलं कोणाजवळ असं सांगू नका पैसे दिले साहेबांना असंही बोलले ते मला. ती ऑर्डर पाहिली तिथं जावं क्रमांक नव्हता. तर जावं क्रमांक साठी मग भाऊसाहेब आणि मी गावातले 2 कार्यकर्ते घेऊन आलो. राजू आणि जे चेअरमन आमच्या शेवाड्याचे जे बाबाई माझ्यासोबत होते. परत आलो त्यांनी ते जावं क्रमांकासाठी मराठे साहेबांना इथून ऑफिसमधून फोन लावला. म्हणजे मराठे साहेबांनी आम्हाला त्याच दिवशी जावं क्रमांक घेण्यासाठी येरगाव पाट्यावर साखरेहून आले. ते लोक तिथून जावं क्रमांक दिला. जावं क्रमांक दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पगारे साहेबांकडे आम्ही डॉक्युमेंट ऑर्डर जमा करायला गेलो. तर पगारे साहेबांनी मला ओसी दिली आणि माझ्याकडनं जी ओरिजिनल ऑर्डर होती ती ऑर्डरही त्यांनी जमा करून घेतली. त्या ऑर्डरवर मला झेरॉक्स प्रतीवर ओसी दिली नाही त्या अधिकाऱ्यांनी. तर त्या परत मग मी घरी गेलो.